नमस्कार. मनतरंगमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार. जिंकायचं आहे, पण त्यासाठी वेदना सहन करायला तयार आहात का? बापरे, हा प्रश्न ऐकायला जेवढा सोपा वाटतो ना, तेवढाच तो आतून विचार करायला लावणार आहे. हो ना, कारण आपण जर पाहिलं तर आपण सर्वजण रोजच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष करतच असतो. म्हणजे सकाळी वेळेवर उठण्यापासून ते रात्री डोक्यात विचार न आणता शांत झोप लागेपर्यंत आपला स्वतःशीच एक न संपणारा लढा सुरू असतो. अगदी बरोबर. आणि बऱ्याचदा असं होतं की कामात अजिबात लक्ष लागत नाही किंवा एखादं काम उद्या करूया अशी कामं पुढे ढकलण्याची सवय आपल्याला जडलेली असते. हो, नक्कीच. आणि मग सोशल मीडिया बघून इतरांच्या वरवरच्या यशाशी स्वतःची तुलना करून आपण आतून दुःखी होतो. आणि मग गरजेपेक्षा जास्त विचार करणं सुरू होतं. एकाच गोष्टीवर सतत ओव्हर थिंकिंग करून आपण स्वतःलाच मानसिकरित्या पूर्णपणे थकावतो. हे सर्व ऐकताना कदाचित प्रत्येकाला आतून जाणवेल की अरे, हे तर अगदी माझ्याच आयुष्यात घडतंय. अगदी खरे. आणि म्हणूनच आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ना, ती एका वेगळ्याच उंचीवर जाणार आहे. आज आपण कोबी ब्रायंट ह्या महान बास्केटबॉल खेळाडूच्या द मंबा मेंटॅलिटी हाऊ आय प्ले या पुस्तकाच्या पानांमध्ये ढोकावणार आहोत. हो, आणि बघायला गेलं तर हे फक्त एका खेळाडूचे अनुभव वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ते मानवी मनाचे, जिद्दीचे आणि स्वतःवर विजय मिळवण्याचे एक अतिशय सखोल तत्वज्ञान आहे. बरोबर. आणि या चर्चेचा उद्देश फक्त बास्केटबॉलच्या गप्पा मारणे हा अजिबात नाहीये. तर हे विचार आपल्या जीवनातील संभ्रम, ताणतणाव आणि अपयशाची भीती यांच्यावर मात करण्यासाठी एक भावनिक मार्गदर्शक कसे ठरू शकतात हे आपल्याला समजून घ्यायचंय. अगदी तंतोतंत. मंबा मेंटॅलिटी ही फक्त खेळापुरती मर्यादित संकल्पना नाहीये, ती एक जगण्याची पद्धत आहे. आणि याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रक्रियेवरील अढळ निष्ठा आणि भीतीवर मात करणे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण नवीन गोष्टी करायला घाबरतो. आपण अपयशी झालो तर काय, सुरुवातीला मूर्ख दिसलो तर काय, या भीतीने आपण कामे पुढे ढकलतो. कोबीने या अपयशाच्या भीतीला नक्की कसं हाताळलं? पुस्तकात तो अतिशय स्पष्टपणे सांगतो की कोणतीही नवीन गोष्ट करून पाहण्याची किंवा त्यात सुरुवातीला वाईट दिसण्याची त्याला अजिबात भीती वाटत नसे. असं म्हणजे त्याला चुकायची अजिबात लाज वाटत नव्हती? अजिबात नाही, कारण तो नेहमी लाँग गेमवर म्हणजे दूरदृष्टीवर लक्ष केंद्रित करायचा. त्याची दिनचर्या अतिशय खडतर होती. खरं सांगायचं तर वयाच्या 17व्या वर्षापासूनच त्याने बिब्लिकल वर्कआउट सुरू केले होते. बिब्लिकल वर्कआउट्स हे नक्की काय प्रकार होता? म्हणजे अतिशय प्राथमिक पण प्रचंड कठीण असे व्यायामाचे प्रकार. तो आठवड्यातून 4 दिवस सलग 90 मिनिटे अतिशय जड वजन उचलण्याचा व्यायाम करत असे. बापरे, 90 मिनिटं हे सतत जड वजन म्हणजे हे अगदी एखादं वाद्य शिकताना थेट कठीण गाणं वाजवण्याचा प्रयत्न करण्यासारखं नाहीये. आपण कंटाळून सोडून देतो, पण तो कंटाळवाण्या बेसिक्सवर ठाम होता. अगदी. त्याने नवीन ट्रेंड्सच्या मागे धावणं टाळलं. जे तंत्र आधीच्या दिग्गजांसाठी यशस्वी ठरलं होतं, तेच त्याने अत्यंत निष्ठेने वापरलं. पण एक प्रश्न पडतो, एखादी गोष्ट एवढ्या वेळा करणं ही फक्त शारीरिक ताकद असते की यामागे काही मानसिक पूर्वतयारी असते? हा पूर्णपणे मानसिक खेळ होता. कसे ना, त्याला आपल्या कुटुंबाला आणि मुलांना पूर्ण वेळ द्यायचा होता आणि आपल्या खेळावरही कोणताही परिणाम होऊ द्यायचा नव्हता. मग हे सगळं त्याने कसं मॅनेज केलं? त्याने चक्क झोपेचा त्याग केला. तो पहाटे लवकर उठून व्यायाम करायचा, जेणेकरून मुले उठण्यापूर्वी तो घरी असेल. हे शारीरिकपेक्षा जास्त मानसिक नियंत्रण होतं. क्या बात आहे. म्हणजे फक्त सकाळी लवकर उठलं म्हणजे शिस्त नाही, तर आपले लक्ष कशावर केंद्रित आहे हे महत्त्वाचे आहे. जेव्हा मन एकाग्र असतं तेव्हा तणाव नक्कीच कमी होतो. उदाहरण म्हणजे त्याची सूक्ष्म निरीक्षण करण्याची सवय. 2010च्या फायनल्समध्ये कोबीने पॉल गॅसोलला मध्यरात्री मेसेज करून विरोधी संघाचे व्हिडिओ पाहण्यासाठी बोलवलं होतं. मध्यरात्री? म्हणजे तो झोपण्याऐवजी मध्यरात्री विरोधी संघाचा अभ्यास करत होता? हो ना. तो फक्त स्वतःचा खेळ बघत नव्हता, तर प्रतिस्पर्धी संघ कशा चाली खेळतो हे तो अगदी बारकाईने अभ्यासत होता. आणि 1999 मध्ये जेव्हा त्याच्या मनगटाचं हाड मोडलं होतं, तेव्हा तो कोर्टवर खेळू शकत नव्हता. मग अशा दुखापतीच्या वेळी तो आराम करत असेल ना? नाही ना, तिथेही तो शांत बसला नाही. त्या स्थितीतही तो ट्रायंगल ऑफेन्स या रणनीतीचा अभ्यास करत होता. तो रेफरींच्या नजरेतून सुटणाऱ्या डेड झोनचा शोध घ्यायचा. अरेच्छा, म्हणजे रेफरी कोर्टवर कुठे उभे असतात, त्यांची दृष्टी कुठे पोचत नाही याचाही त्याने अभ्यास केला होता. अगदी बरोबर. आणि दिग्गज खेळाडू बिल रसेल यांच्याकडनं तो शिकला की चॅम्पियनशिप जिंकायची असेल तर इतरांना त्यांच्यातील सर्वोत्तम काम करू द्या
आणि आपण आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करा. पण एक विचार मनात येतो. आपल्या दैनंदिन कामात एवढा सूक्ष्म विचार करणं आपल्याला थकवणार नाही का? कारण आपण तर बऱ्याचदा कामात शॉर्टकट शोधतो. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण तज्ज्ञांच्या विश्लेषणावरून असं दिसतं की कोबीने कोर्टच्या बाहेरही आपले मन एकाग्र करण्यासाठी वाचनाची सवय लावली होती. म्हणजे तो स्वतःला मानसिकदृष्ट्या शांत ठेवायचा तर? हो, तो सामन्यापूर्वी रिकाम्या मैदानात शांतता अनुभवत स्वतःला तयार करत असे. ही पूर्वतयारी थकवणारी नसून ती आत्मविश्वास वाढवणारी होती. जेव्हा सर्व तयारी झालेली असते तेव्हा तणाव कमी होतो. हे खूप महत्वाचं आहे. आपण तयारी करतो, पण जेव्हा अचानक एखादं संकट किंवा वेदना सामोरी येते तेव्हा आपण कोलमडून पडतो. सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता ना, वेदना सहन करण्याची तयारी, त्याचं उत्तर मला वाटतं आता इथून पुढे मिळतं. नक्कीच. 2009 मधील घटना बघा. कोबीच्या उजव्या हाताचे बोट मोडले होते. डॉक्टर म्हणाले की ते कधीही पूर्ण बरे होणार नाही. बापरे, बास्केटबॉल खेळाडूचं शूटिंगचं बोट मोडणं म्हणजे तर भयंकर आहे. मग त्यांनी काय केलं? तो म्हणाला, मग त्याला टेप लावा आणि मला खेळायला जाऊ द्या. त्याने चक्क आपले शूटिंगचे तंत्र बदलले आणि मधल्या बोटाचा वापर करून दररोज 1000 शॉट्सचा सराव करून मेंदूला सवय लावली. 1000 शॉट्स म्हणजे त्याने परिस्थितीसमोर हार मानली नाही. अजिबात नाही. आणि 2013 मध्ये त्याची अखिलीस शीर तुटली, जे त्याच्यासाठी माउंट एव्हरेस्टसारखं मोठं आव्हान होतं. पायाची शीर तुटणं म्हणजे प्रचंड वेदना. तिथे तर चांगल्या चांगल्या खेळाडूंचा धीर सुटतो. पण त्याने रडत न बसता दुसऱ्याच दिवशी सर्जरी केली आणि डॉक्टरांना विचारले की 100% बरे होण्यासाठी मला काय करावे लागेल. इतकंच नाही तर 2000 मध्ये घोट्याला गंभीर दुखापत झाल्यावर तो चक्क टॅप डान्सिंग शिकला. टॅप डान्सिंग? तो रंगमंचावर केला जाणारा डान्स, दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी. हो, जेणेकरून तो वेगळ्या पद्धतीने आपल्या पायांच्या स्नायूंना मजबूत करू शकेल. त्याने हा अत्यंत कल्पक मार्ग शोधला. पण मला इथे एक वेगळा दृष्टिकोन मांडावासा वाटतो. आजकाल आपल्याला थोडासा मानसिक किंवा शारीरिक त्रास झाला तरी आपण सुट्टी घेतो. कोबीने स्वतःला इतका त्रास दिला. आपण यातून आपल्या सामान्य आयुष्यासाठी नक्की काय घ्यावे? खूप रास्त प्रश्न आहे. हे बघायला गेलं तर स्वतःला उद्ध्वस्त करण्याबद्दल नाहीये, तर हे भावनिक नियंत्रणाबद्दल आहे. म्हणजे स्वतःच्या भावनांवर आणि परिस्थितीवर ताबा मिळवणं. अगदी. कोबीने भीती आणि शंका आपल्या मनात येऊ दिली नाही. दुखापतीमुळे जेव्हा त्याची गती कमी झाली तेव्हा त्याने मर्यादा ओळखून शांतपणे आपल्या रणनीतीत बदल केला. तो परिस्थितीला शरण गेला नाही. क्या बात आहे. कोबीच्या वेदना तर शारीरिक होत्या, पण आपल्या वेदना बऱ्याचदा मानसिक किंवा भावनिक असतात. मांबा मेंटॅलिटी हे फक्त एक नाव नाही, तर ती एक जीवनशैली आहे. अगदी खरंय. आणि म्हणूनच आपण सर्वांनी इथे क्षणभर थांबून काही प्रश्नांवर आत्मपरीक्षण करायला हवं. नक्कीच. आपण शांतपणे विचार करायला हवा की आपण खरोखरच आपल्या ध्येयावर प्रेम करतो की फक्त यशाची स्वप्न पाहत बसतो. हा खोल प्रश्न आहे. हो ना. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आयुष्यात अचानक एखादे मोठे संकट येते तेव्हा आपण परिस्थितीला दोष देतो की त्यातून बाहेर पडण्याचा नवा मार्ग शोधतो. बरोबर. आपण बऱ्याचदा तक्रार करत बसतो. अगदी. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न, सतत इतरांची तुलना करण्यात आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायला घाबरण्यात आपण आपली स्वतःची ताकद विसरत तर नाही ना? हे प्रश्न खरोखरच प्रत्येकाला अंतर्मुख करणारे आहेत. आणि इथूनच आपल्याला एक अत्यंत महत्वाची भावनिक जोड मिळते. म्हणजे नक्की कशी? म्हणजे आपल्याला जाणीव व्हायला हवी की तणाव असणे, गोंधळलेले असणे किंवा आत्मविश्वास कमी होणे हे अत्यंत नैसर्गिक आहे. कोबीलाही वेदना व्हायच्या. सलग सामने खेळल्याने त्याचे गुडघे सुजून टरबुजासारखे व्हायचे. बाप रे, टरबुजासारखे गुडघे, तरीही तो खेळायचा? हो, कारण त्याने हे सर्व आनंदाने स्वीकारले होते. पराभवाचे दुःख आणि विजयाचा आनंद या दोन्ही गोष्टी तो एकाच समान पातळीवर पाहत असे. आपल्यालाही आयुष्यात हाच समतोल साधायचा आहे. किती सुंदर विचार आहे हा. अतिशय शांत पण प्रेरणादायी. खरी प्रगती आणि यश हे काही प्रसिद्धी, दिखावा किंवा टाळ्यांमध्ये नसतं. बरोबर. अंधारात कोणीही पाहत नसताना जेव्हा आपण स्वतःच्या उणीवांवर काम करत असतो त्यातच खरं यश दडलेलं असतं. शिस्त आणि मेहनतच खऱ्या मनःशांतीचे मार्ग आहेत. नक्कीच. आणि यश मिळवणं सोपं नाही, पण स्वतःशी प्रामाणिक राहून त्यासाठी मोजलेली किंमत कायम एक वेगळंच समाधान देते. म्हणूनच जाता जाता सर्वांना एका नवीन विचारासोबत सोडायचं आहे. विचार करूया, आज आपल्यातील सर्वात मोठी कमजोरी कोणती आहे? वयाच्या 6व्या वर्षी कोबीला आपला डावा हात कमजोर वाटत होता.
मग त्याने चक्क डाव्या हाताले दात घासणे आणि स्वतःचं नाव लिहिणं सुरू केलं. आपण आपल्या कमजोरीला आपली सर्वात मोठी ताकद बनवण्यासाठी आज कोणती साधी सवय बदलू शकतो? खूपच प्रेरणादायी आणि कृतीत आणण्यासारखा विचार आहे हा. लक्षात ठेवा, यश हा अंतिम थांबा नसून तो एक निरंतर प्रवास आहे. आणि आपला हा प्रवास आजपासूनच सुरू होतोय. फक्त एक पाऊल पुढे टाका. अगदी मनाला भिडणारं वाक्य आहे हे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.